तर बातमी आहे पवार कुटुंबासंदर्भातली। अजित पवार भावंडांची बदनामी का करतायत असा सवाल रोहित पवारांनी केलाय। तुमच्यात जर धाडस असेल तर नाव घ्या, काय प्रकरण आहे ते सांगा, लोकांच्यात येऊ द्या, दूध का दूध पाणी का पाणी होईल। तुमच्या प्रचारासाठी बहिणी देखील फिरलेल्या आहेत। अजितदादांनी जाऊ नये, हे कुटुंबाचा छोटा घटक म्हणून मला वाटतंय तशी विनंती करतोय असं देखील रोहित पवारांनी म्हटलंय। पवार आपल्या सोबत आहेत। दादा काय सांगाल, कशा पद्धतीने प्रचारात प्रतिसाद आहे, काय लोकांच्या भावना आहेत? एवढं दडपतंत्र असून दडपशाही असून सुद्धा कार्यकर्ते पुढे येत आहेत, पदाधिकारी पुढे येतात, याच्यावरून समजून घे की लोकांनी हे इलेक्शन ताब्यात घेतलंय। दादा अनेक अजितदादांनी आता टीका केली की भावंड घराघरा फिरतात, माझ्या निवडणुकीत फिरत नव्हतं अशी टीका केली। त्यांच्या निवडणुकीत फिरत नव्हते असं जर ते बोलत असतील तर लोकांना विचारावं। खूप अग्रेसिव्हली फिरत नसतील पण लोकांना भेटत असतील हे लोकच तिथं सांगतील। आणि मला एकच म्हणायचं की दादांनी कुठंतरी एक धाडस दाखवावं आणि कुठल्या भावंडाचं नाव ते घेतात ते एकदा बोलून दाखवावं, काय ते प्रकरण हे बोलून दाखवावं। मग भावंड त्याचं योग्य असं उत्तर देतील, त्या प्रश्नाचंही देतील आणि इतरही विषयाच्या बाबतीत ते उत्तर देतील। दादा विजय शिवतारेंनी काही दिवसांपूर्वी टीका केली होती की अपक्ष म्हणून बंड केलं होतं आणि निवडणूक लढवण्याचं त्यांनी ठरवलं होतं, पण काही दिवसांपूर्वी त्यांची मनभरणी झाल्यानंतर ते पुन्हा माघारी घेतली आणि एक जाहीर सभा सासवडच्या ग्राउंडवरती झाली। त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की जास्तीत जास्त लीड अजितदादांना मिळून जाईल असं त्यांनी सांगितले। तर त्या आधी त्यांनी जे वक्तव्य केले ते अजून व्हिडिओवर आहेत, लोकांनी ते ऐकलेले आहेत, ते कदाचित लोकांना जास्त खरं वाटलेले आहेत। ते व्हिडिओ तर आता डिलीट करता येणार नाही, त्यामुळे ते आज काही बोलले, त्यांना कुठलंही पद देण्याचं ठरलं असेल, पैशाचं काही ठरलं असेल, मला माहीत नाही काय ठरलंय, पण तो विषय आता संपलेला आहे। लोकांनी ते निवडणूक पुरंदरमध्ये सुद्धा सुप्रियाताईंच्या बाजूने हातात घेतलेली आहे। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।